मंडळींना सर्वांना नमस्कार. शेअर सर्टिफिकेट वाटायचं एक निमित्त असतं, परंतु त्या निमित्तानं जेवढी सोसायटीचे मेंबर आहेत तेवढी प्रेझेंटली राहून सोसायटीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेमला फेस केलं पाहिजे हे सर्वांना माहीत हवं. तरी त्या मेंबरच्या हिशोबाने तेवढी प्रेझेंटली नाही आहे. जेवढे प्रेझेंट मेंबर हवे आणि जे सोसायटीचे मेंबर ज्या गोष्टींना फेस करतायत, ज्या प्रॉब्लेमला ते लढतायत ते सर्वांना माहीत आहोत. एक मोबाईलवरून व्हॉट्सअपवर मेसेज पाहून त्याचं रिप्लाय देणं आणि ग्राउंडवर ज्या प्रॉब्लेमला ते लोक लढतायत ते खूप अंतर असतं. तर ते सर्वांनी जेवढी सोसायटीत जे ओनर आहेत त्यांनी कम से कम हजर राहून इथं सोसायटी कशा पद्धतीने हँडल करतायत, काय प्रॉब्लेम येत आहेत. आता 3 सोसायटी बनलेल्या आहेत, पण पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर एक सायसिटी सोसायटी असली तरी बाकी सोसायटीचे पण मेंबर हजर राहणं तेवढंच महत्वाचं होतं. हा प्रॉब्लेम कॉमन प्रॉब्लेम आहे आणि पुढे जाऊन त्याचा एक खूप मोठा इश्यू होऊ शकतो. तरी ते आपल्याला पुढे जाऊन काय फॉलोअप घेता येईल ते आता इथून सबस्टँक मेन टँक तयार करणार आहे, त्यात सात डिस्ट्रीब्युशन करणार आहे. तर आपल्याला पाणी कम्फर्टेबल आहे का नाही, आता सध्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर नंतर पाणी आपल्याला मिळेल का, सेपरेट कनेक्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी प्रोसिजरला किती वेळ आहे, किती अमाऊंट सोसायटी बनल्यानंतर आपण तेवढी अमाऊंट भरू शकतो का. बरेच काही असे प्रॉब्लेम आहेत, ते सर्वांनी मिळून येऊन केलं तर ते साध्य होणार आहे. आणि मला वाटतं की सर्वांनी जे सोसायटीचे जे मेंबर आहेत त्यांना बाहेर लोक राहतात, काही ठिकाणी सोसायटीत आहेत, तिथं अध्यक्ष आहेत, खूप मोठे नॉलेज आहे, त्यांनी त्यांना सपोर्ट करावा. कारण आपल्या इथं सोसायटीच्या जी टीम आहे त्यांना सपोर्ट आणि त्यांना जी एनर्जी आहे ते खूप देणं महत्वाचं आहे. सर्वांनी निगेटिव्ह घेऊन सोसायटी तयार होत नसते. तर त्यासाठी खूप काही गोष्टींना फेस करावं लागतं आणि सर्व मेंबरनी जेवढे मेंबर हजर व्हायला पाहिजे, ज्याप्रमाणे तयारी केली आहे त्याप्रमाणे लोकांची प्रेझेंटी नाही, ती एक माझ्या मते खूप निराशाजनक गोष्ट आहे. कारण खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आयोजन केलं. एक आपलं प्रत्येकाचा विचार मांडून काय ते सगळ्यांना कळावं म्हणून ते प्रयत्न करतायत. तरी सगळ्यांनी पुढे येऊन आपला एक मत मांडलं तरी समजेल, त्यांना कमिटीला वाटेल की बाबा ठीक आहे, हे लोक फॉलोअप घेत आहेत, त्यांना समजते. टोटल सोसायटी 146 मध्ये आता इथं 25 मेंबर सुद्धा नाही. तरी एक आपल्यासाठी ते एक थोडस अनसपोर्टिव्ह वाटतं. तर ते पुढे सोसायटी आता 6 महिन्यात सोसायटी तयार होऊन झाली, तरी अजून सोसायटी खूप चालणार आहे. पुढे अजून चांगली सोसायटी बनण्यासाठी काय करायला पाहिजे, कशी हँडल केली पाहिजे, काय प्लॅन केला पाहिजे. सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे पाण्याचा. तरी तो पाणी जर सोसायटीला नाही मिळालं तर आपल्या रूमचं व्हॅल्युएशन डाऊन होऊ शकतं. भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम झालेला आहे. सगळ्यात मेन ते आहे सभासद उभा राहून ते तर ओव्हरऑल सोसायटीसाठी आहे, पण स्वतःच्या रूमचं काय व्हॅल्युएशन आहे. उद्या जर पाणी नाही मिळालं, तुम्हाला जे बाहेर लोक राहतात त्यांना ज्यांनी भाडे करून ठेवलेले आहेत त्यांच्या भाडेकरून जर नाही मिळाला तर ते काय रूमचं व्हॅल्युएशन आहे का, हे पण तितक्याच जे बाहेर ओनर राहतात त्यांच्या लक्षात असायला हवं. आणि सगळ्यांनी जेवढा सपोर्ट करू, जेवढी सोसायटी चांगली करणं, सोसायटीला प्रोत्साहित करणं, सोसायटी पुढे जाऊन अजून काय प्लॅन, म्हणजे सिटीत वेगवेगळे प्लॅन आहेत, इथं काय आणू शकतो, ते सगळ्यांनी थोडं मदत केली तर माझ्या मते मोलाचं कार्य लावेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.